कालचा निकाल म्हणजे फार म्हणजे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू काय महाराष्ट्र जिंकला. ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे, तो त्या कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल? भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले. त्यांची तेवढी ताकद होती त्यांनी निवडून आणले. शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसल्या एवढा उत्माद करतायत? हे दोन गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आणले. ते आधीच फुटलेले आहेत. शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील. गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक झाली निवडणूक. आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही? काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. एक लक्षात घ्या, काँग्रेसची 7 मतं फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारे काहीच नाही. ते आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही. आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत. आणि काँग्रेसची जी मतं होती 7, वारंवार सांगतोय, ती गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही. ती कागदावर आहे आणि ती नावांसह समोर आलेली आहे. या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. ते जे 7 लोक आहेत त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. त्याच्यामुळे का तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही. सरकार आहे, सत्ता आहे, लहान पक्ष असतात, अपक्ष असतात, हे सत्तेबरोबर राहतात. आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे. महाविकास आघाडीनं त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं, त्यांनी निवडून आणला. शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं. शिवसेनेकडे स्वतःची 15 मतं असताना सुद्धा शिवसेनेने मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते, पण ते गणित जमू शकलं नाही. त्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवताय शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे. या सगळ्या जयंत पाटलांच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे छोटे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. मला असं वाटत नाही आम्ही चर्चा करू. मुळात जयंतराव पाटील शेका पक्षाचे, तुमच्याकडे स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही. जे इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो ते समाजवादी पार्टीचे लोक असतील किंवा MIM असेल, अन्य काही
एक एक पक्षवाले लोक आहेत जे बच्चू कडू नेहमी गर्जना करत असतात, हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकारबरोबर. त्याच्यामध्ये काय फार मोठं. कपिल पाटलांनी ट्विट केलं की भाजपप्रमाणे इंडिया आघाडीत सुद्धा छोट्या पक्षांना तशी वागणूक दिली नाही, जाते. असं नाही आहे, चुकीचं आहे, सतत चुकीचं आहे. असं काही घडलेलं नाही. जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांनी सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली. थोडंसं गणितामध्ये अशा वेळेला चुकावं. जयंत पाटलांचाच विषय. सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांच्या पाठीत अजिबात बसलेला आहे, त्यांचा विश्वासघात केला अजिबात आणि नाही. रायगडच्या पराभवाचा त्यांना कुठेतरी फटका बसलाय का? नाही, मला असं वाटत नाही. जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसे असते. कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा. काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली. कपिल पाटलांच्या ट्विटच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभाटानेच केलेला आहे. हे पहा, आशिष शेलारना काय पडलंय तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना. तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हारलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली,